केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा हा चांगलाच गाजतोय। महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर अपेक्षेप्रमाणे त्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला। शिवसेनेनं सत्तेसाठी हिंदुत्वाशी तडजोड केली असा आरोप त्यांनी केलाय। तर या आरोपांना आता खासदार संजय राऊतांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। पाहूयात। अमित शहा संजय राऊतांमध्ये शाब्दिक युद्ध। भाजपच्या आव्हानाला सेनेचं प्रतिआव्हान। शहांच्या टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात सध्या शाब्दिक युद्ध रंगल्याचं चित्र आहे। रविवारी पुण्यात अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती। शिवसेनेनं विश्वासघात केल्याचा आरोप शहांनी केला होता। शिवसेनेनं सत्तेसाठी हिंदुत्वाशी तडजोड केली असंही शहा म्हणाले। मैं महाराष्ट्र के चुनाव में 2019 में आया था। मैं खुद उस वक्त शिवसेना के साथ जो संवाद हुआ मैंने खुद ने किया है और मैं फिर से आज कहना चाहता हूं कि उस वक्त तय हुआ था कि देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में चुनाव लड़ा जाएगा और मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टी। सत्ता के लिए हिंदुत्व के साथ समझौता कर लिया। अमित शहांच्या या आरोपांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय। शिवसेना आणि भाजपमध्ये सत्तेचं समान वाटप करावं असं ठरलं होतं। शिवरायांच्या भूमीत खोटं बोलू नका असा टोलाही त्यांनी लगावलाय। दोघांकडून एक शब्द वापरला गेला की सत्तेचं वाटप 50-50। पॉवर शेअरिंग 50-50चा अर्थ काय होतो हे आम्ही तुमच्यासारख्या लोकांना सांगायला नको। पण एवढ्यावरच थांबतील ते अमित शहा कसले? हिम्मत असेल तर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद सोडावं आणि राजीनामा देऊन निवडणुका घ्याव्यात असं आव्हानच अमित शहांनी दिलंय। मैं आज भी कहना चाहता हूं, अगर हिम्मत है इस्तीफा दीजिए, कर दो दो हाथ, तीनों लोग एक साथ में लड़ने के लिए आइए। भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता तैयार बैठा। शहांच्या या आव्हानाला संजय राऊतांनीही तसंच आक्रमक प्रतिआव्हान दिलंय। भाजपच्या 105 आमदारांनी राजीनामा देऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरावं आणि शिवसेनेशिवाय आमदार निवडून आणावेत असं राऊत म्हणाले। आपण सुद्धा हिम्मत असेल ते 105 आमदारांनी राजीनामा द्यावा। शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय तुमचे 105 आमदार निवडून येणं शक्य नव्हतं। तुम्ही 105 आमदारांनी राजीनामा द्यावा आणि परत 105 निवडून आणून दाखवावेत, हे सुद्धा आमचं आव्हान। शिवसेना आणि भाजप यांची हिंदुत्वाच्या मुद्द्यावरची 2.5 दशकांची युती 2019 मध्ये तुटली। त्याला मुख्यमंत्रीपद कारणीभूत होतं। या घटनेला आता 2 वर्ष उलटून गेली आहेत। मात्र दोन्ही पक्षांतर्फे अजूनही याच मुद्द्यांवर टीका टिप्पणी सुरूच आहे। शिवाय राजीनामा देऊन निवडणुकीत उतरण्याचं आव्हान सुद्धा एकमेकांना दिलं जातंय। यावरूनच सत्तेचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित होतंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। दरम्यान अमित शहा आणि शिवसेनेमध्ये शाब्दिक युद्ध सुरू असताना कायमच मातोश्रीवर झालेल्या बैठकीचा दाखला दिला जातो। 2019च्या विधानसभा निवडणुकीआधी अमित शहांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती आणि या बैठकीत सत्तेच्या समसमान वाटपावर चर्चा झाल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे। मात्र भाजप कायमच याचा म्हणालात की काँग्रेसच्या सोबत जाऊन मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करेन असा शब्द बाळासाहेबांनी दिला होता का? नव्हता दिला। असा शब्द मी दिला नव्हता। पण दिलेल्या शब्दाचं कौतुक तुम्हाला कधी बसून झालं? जसं मी बाळासाहेबांना काँग्रेस सोबत जाऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवीन हा शब्द दिला नव्हता, तसाच मी कायमची भारतीय जनता पक्षाची पालखी वाहणार नाही हा सुद्धा शब्द दिलेला आहे। अमित शहा आणि उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर झालेली बैठक बाळासाहेबांच्या खोलीत झाली होती। त्यामुळे या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं। उद्धव ठाकरेंनी यावरूनही भाजपवर हल्लाबोल केला होता। बाळासाहेबांची खोली तुमच्यासाठी एखादी खोली असू शकते, पण आमच्यासाठी ते एक मंदिर आहे असं उद्धव ठाकरेंनी ठणकावलं होतं। म्हटलं मला समसमान पाहिजे जागा वाटप आणि सत्तेचा वाटा, मुख्यमंत्री पद सुद्धा 2.5 वर्षाचं पाहिजे। मातोश्रीवरती आले। शिवसेना प्रमुखांची जी खोली आहे त्या खोलीमध्ये ते आणि मी बसलो होतो। त्यावेळेला मला ते म्हणाले की उद्धवजी, मैंने तय किया है, मेरे समय में ये जो हमारा रिश्ता था वो बिगड़ गया, अब मेरे ही कार्यकाल में इसे मैं ठीक करना चाहता हूँ। म्हटलं अमित भाई, तुम्ही एवढं म्हटलं मला पुरेसं आहे, पण हे जे काही आपलं ठरलेलं आहे ते कृपा करून आपल्या लोकांना सांगा। 2018 मध्ये बंद दाराआड झालेली उद्धव ठाकरे
आणि अमित शहांमधली बैठक आणि त्या बैठकीच्या तपशिलावरून आजही आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात. याच बैठकीत झालेल्या चर्चेवरून पुढे सेना भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आणि निवडणुकीच्या निकालानंतर 2.5 दशकांची मैत्री तुटली. बाळासाहेबांच्या त्या खोलीत नेमकं काय घडलं याचं उत्तर कदाचित उद्धव ठाकरे आणि अमित शहाच देऊ शकतील. पण या बैठकीनं राज्याचं राजकारण कायमचं बदलून गेलं एवढं मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर अमित शहा आणि संजय राऊतांमध्ये सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. त्यात या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना निवडणुकांचं आव्हान दिलंय. त्यातून दोन्ही पक्ष स्वबळ दाखवण्याचा प्रयत्न करतात. मात्र राज्यामध्ये आज निवडणूक झाली तर राजकीय चित्र काय असेल याबाबत साम टीव्हीनं सर्व्हे केला होता. या सर्व्हेमध्ये काय निष्कर्ष आलेत आणि या नेत्यांच्या दाव्यांमध्ये किती तथ्य आहेत तुम्हीच पहा. मात्र महाविकास विरुद्ध भाजप अशी लढत झाल्यास भाजपला मोठा फटका बसतोय. आज निवडणूक झाल्यास महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असल्यास शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीला 178 जागा मिळतायत, तर भाजप 106 वरून थेट 66 जागांवर येतंय. त्यामुळे सत्तेतले तिन्ही पक्ष एकत्र लढणं हे भाजपसाठी धोक्याची घंटा आहे. राज्यात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार पडणार अशी शक्यता वर्तवण्यात आली. अनेक भाजप नेत्यांनी वेळोवेळी सरकार पडण्याचे मुहूर्त सांगितले, पण अजून तरी सरकार शाबूत आहे. सरकार पडत नसल्याचं लक्षात आल्यानंतरच कदाचित भाजपकडून सेनेला राजीनामा देऊन निवडणूक लढण्याचं आव्हान दिलं जातंय. पण सामच्या सर्वेची आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे स्पष्ट होतंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.